नमस्कार. मी सदानंद भाऊराव देशमुख, तरोडा इथला रहिवासी आहे. आज तुम्हास सांगण्यास इच्छित आहे की राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. पिंपळगाव महादेव येथे श्री अनुसया गार्डन येथे राष्ट्रमाता जिजाऊ महोत्सव दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी प्रथमच नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे प्रथमच सादर करण्यात येत आहे. तरी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, शिवप्रेमींनी माता जिजाऊ उत्सवामध्ये आपल्या हरिभक्त पारायण श्री निवृत्तीराव देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन ठेवलेलं आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी अवश्य यावे. 31 जानेवारी 2026 कीर्तनाचा टाइम 8 ते 10 अनुसया गार्डन येथे. रामकृष्णारी. मी शिवाजी महाराज देशमुख. आम्ही येत्या 31 जानेवारीला वर्ष पहिलं प्रथमच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्म महोत्सवाचं आयोजन केले. त्या जिजाऊ जन्म महोत्सवाला प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचं आयोजन आम्ही अनुसया गार्डन आणि मंगल कार्यालय, नांदेड हिंगोली रोड, पिंपळगाव फाटा या ठिकाणी आम्ही केलंय. आमचे सहकारी विजयभाऊ देशमुख व माझे सहकारी अर्धापूर तालुक्यातील असंख्य बांधव यांच्या वतीनं, अर्धापूर तालुक्याच्या वतीनं जिजाऊ जन्म महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. त्या जिजाऊ जन्म महोत्सवाला येत्या 31 जानेवारीला शनिवारी सायंकाळी 8 ते 10 या वेळात महाराजांचं कीर्तनाचं आयोजन केले. त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साधू संत महंत कथाकार कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत व मनोज दादा जरांगे पाटील यांना सुद्धा आम्ही आमंत्रण अगदी 2 महिन्याखाली गेले. मी काल दादांना पत्रिका घेऊन गेलो होतो, पण दादांच्या तब्येतीनुसार, त्यांच्या पुढील नियोजनानुसार त्या कार्यक्रमाला मनोज दादा पाटील सुद्धा वेळेअभावी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील व कार्यक्रमाला आम्हाला शुभ आशीर्वाद देतील. नाही जरी दादा उपस्थित राहिले तर दादा म्हटले, महाराज मी जरी वेळेअभावी उपस्थित राहू जरी नाही शकलो तर मी तुम्हाला फोनवर त्या ठिकाणी शुभेच्छा देईल, असे दादांचा निरोप आलेला आहे. मला गॅरंटी आहे दादा तो उपस्थित राहतीलच, पण वेळेअभावी जर त्यांचं येणं जर झालं नाही दादा आम्हाला शुभेच्छा देतील. असंख्य अर्धापूर तालुक्यावासियांना, नांदेड जिल्ह्यावासियांना विनंती करण्यात येते, 31 जानेवारीला आपण सायंकाळी 8 ते 10 या वेळेत जिजाऊ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी अनुसया गार्डन आणि मंगल कार्यालय या ठिकाणी आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आपणास नम्र अशी विनंती आहे. रामकृष्णारी.